मस्त बघितली की नाही? आयला मला पाहिले माहित झालं ते बॅरिकेड आढा लावायचं पळत म्हणून. मला माहित नव्हतं चाका असते त्याला म्हणून. खरं सांगतो मी, खोटं बोलत नाही. त्याचा म्हातारे बाबा बसले, एक आपले पोलीस भाऊ आले आणि त्या पोलीस बांधून सांगितलं, बाबा तुम्ही बाजू सारखा. ते म्हणले फक्त एक चक्कर म्हणून. त्याच्या काय चक्कर असते का? अरे अरे, मुंबई जिवंत केली मराठीने विचाराने, जिवंत. एकही माय माऊलीला त्रास दिला नाही माझ्या मराठ्याने. याला म्हणते संस्कार. मुंबईतल्या सामान्य माणसाला सुद्धा नाही, कोणालाच नाही. एक जण तर ते बारशाला पठ्ठ्या त्या कोणावरच चालला. कुणी बघून येत होत. माझ्याकडे एक माणूस आला, नाव नाही सांगला ना. तो म्हणला मग त्याचा काहीतरी व्यवसाय असं समुद्र आपल्याला माहित नाही काय असं. त्यांनी सांगितलं पण मी नाही सांगत. ते म्हणे मी आज पहिल्यांदा बाहेर आलो. मी परदेशात जातो, दुसऱ्या राज्यात जातो. पण मुंबईत आल्याच्या नंतर विमानतळावरून डायरेक्ट घरीच. कोण होतं कोणाला माहिती. आलो व्यासपीठावर कशी सांगायला. म्हणजे तो काय काम मग इकडे. तर मला एक गोष्ट सांगायला मला राव आणत म्हणून आलो. हिंदी ऐकत होतं ते जमलं. त्याचे हिंदी ते मला व्यासपीठाच्या खाली भेटलं तिकडे जाताना. बाथरूमला चाललो होतो मी त्या टायमाला. ते म्हणे माझ्या दादाच्या पुढं नारळ झाला असं. कव्हाच बघित नाही म्हणजे तर माणसं साडे एक नारळ ठरवलंय वावळे द्या. आणि मग बघितलं म्हणे आम्ही नारळ काढले पण आता त्याला चाकू तर लागेल ना कापायला. मी बघतो म्हणे खिडकीतून. त्याने वरून तोडीत आहे, खालचं टाकीत आहे. खालचं म्हणे इथून तिथून लोकांच्या गज बसले, त्याला भाल्यासारखं बसलं. त्याच्यात घातलं म्हणे, पेलं पाणी लगेच. म्हणजे तेवढं सांगायला आलो म्हणे. तर मी एवढा आनंद झालो म्हणे. त्या झाडावर चढणाच कसे. म्हणजे जे मुंबईला दोन गोष्टी माहित होत्या, नोकरीला जाणं आणि घरी येणं, त्यांना हे म्हणजे याच्याही पलीकडे एक जीवन आहे. त्या मुंबईतल्या काही बांधवाला बॅरिकेडला बांधल्या सोली लोक अडवण्यासाठी. झोका बांधायला त्यांनी पहिल्यांदाच बघितलं. याचा झोका होतो बाबा. दिल खुलास मुंबईला ठेवलं, आनंदी मुंबईला ठेवलं मराठीच्या पोराने. आणि आनंदीत वापस आला. त्यांनी लय सेवा केल्या. म्हणून आपल्या राजाने आपल्यासाठी कुठं कुठं काय करून ठेवलं बघितलं पाहिजे. नुसतं ऐकून उपयोग नाही. एक दिवस आपल्या राजाच्या पाऊल पण आपल्या राजाचे पाय कुठं कुठं लागले, ती भूमी पवित्र झाली. आपल्या भावाच्या भेटी होत नाहीत. महत्वाचं सांगतो मुद्दा तुम्हाला. आपल्या बापापासून आपलं लेकरू जर दुरावलं, हरवलं आणि ते 20-25 वर्षाने त्या बापाला भेटावं, कटोळ मिठल मारून दोघं आनंदाने भेटते. आपले भाऊ मध्य प्रदेशला आहेत, राजस्थानला आहेत. आपले भाऊ पानिपतला आहेत, हरियाणा राज्यात आहेत. आपल्या भेटी 100 वर्ष होत नाही. ती गाठी भेटी कार्यक्रम अधिवेशन ठेवू आपण. ते आपण माय बापाला भेटल्यासारखं, बाप लेकाला, लेक बापाला, बहीण भावाला, मावशी काका चुलते एकमेकाला भेटल्यासारखे आपण राज्यातले मराठी एकमेकाला कडकडून एक दिवस मिठी मारू. हरियाणातल्या भावाला आपण बघू, हरियाणा आपल्याला बघल. महाराष्ट्रातल्या भावाला राजस्थानचा भाऊ बघल. मध्य प्रदेशच्या भावाला महाराष्ट्रातला भाऊ भेटल. गोव्यात मराठी आहेत, त्या मराठ्यांना दिल्लीत एकत्र जमू आपण सगळे. एक मोठा आपण आपल्या भावांचा आनंदाचा सोहळा. खूप मोठा गोतावळा आहे तो आपला. बिहारमध्ये येत आपण, उत्तर प्रदेशमध्ये येत, बेळगाव कर्नाटकला आहेत, आंध्र प्रदेश तेलंगणाला आहे, तामिळनाडूला तंजावर सारख्या ठिकाणी मोठमोठाले शहर आपले बंगळुरू सारखे बसले आहेत. तिथं आपण राज्यातल्या प्रत्येक भागात आपण मराठा समाज एकदा कुठंतरी देशाला माझा मराठा कळू दे.
एकमेकाला भावांना आपण कडकडून मिठ्या मारू. 50-50, 100-100 वर्ष नाही भेटी होत आपला. कुठेतरी सणावाराला आपण कुठं नोकऱ्याला असलो तर आपल्या गावात यात्रा असली तर आपण नोकऱ्या सोडून यात्रेला यावं लागतं. काही गावात तसा नियम आहे. लग्नाला पाहुण्यारा वेळे सगळे जमतेत नसतात. आता 5-5 वर्ष भेटी होत नाहीत. आता फोन येत म्हणून सोडून द्या. आणि ही परिस्थिती आता कोणालाच माहित नाही. आपले सख्खे भाऊ येते सगळे जवळपास 28ला कमी भरणार नाहीत. आपण 28 करोडच्या आसपास येत आपण देशात क्षेत्रीय मराठी. एवढं नाही फक्त दिसत नाही. आता जसं मराठी दिसते तसं दिसणं सुद्धा गरजेचं आहे. असं उपयोग नाही. आपल्या राजाने आपल्यासाठी कुठं कुठं काय करून ठेवलंय. आपल्या राजाने ध्वज पवित्र पुढं तेजस्वी फडकतोय पुढं ठेवलाय. आपण प्रत्यक्षात बघितलं पाहिजे. जीवनातला एक दिवस आपल्या राजासाठी, आपल्या राजाच्या स्वराज्यासाठी आणि आपल्या भावासाठी, आपल्या मराठ्यासाठी एक दिवस. आपल्याला आपण सुरू केलंय, सांगितलं नाही, फक्त तारीख राहिली. तारीख जरा लांब घेऊ तर आपलं हे अंमलबजावणी आधी डोक्यात येत नाही. या 2 वेळा झालं मस्त फिरून येतं. रेल्वे फिरवे कोणी काय घ्यायचं नाही. सगळं गाड्या घोड्या नाही घ्यायचं काही नाही. लय तिकीट कमी आहे. रेल्वेत आपलं फक्त 3 दिवसाच खायला घ्यायचं. अधिवेशनाच्या म्हणजे सभेचे 1 दिवस आधी 3 दिवसाचे ग्राउंड बुक करायला सांगितलं आपण तिथं. तिथले मराठी लय झाले दिल्लीचे. ते म्हणले आव 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 तू आव बाबा आव. ते हिंदी ठोके म्हणलं आव नाही आलोच. ते म्हणले इधर सगळा देखी का गरावून फरावून. म्हणलं गरावून ते फरावून ते दोन्ही लागतो झोपणे गो आमको. ते म्हणले काहीच बघून नाही देत तू फक्त आव. म्हणलं आलो तच आम्ही. एकदा ना माझा मराठा एकत्र करू आपण दिल्लीच्या तख्तावर. मागणी नाही, मोर्चा नाही, काय नाही काय नाही काय नाही. 3 दिवसाचं खायचं घ्यायचं पिशीत. रेल ताण नाही डोक्याला. तिथं देते नाच पण नाही दिलं तर आपलं सावध. करवीत करून भाकरी पाव व्हायचं. मुंबईला दमादम नुसतं भाकरीच नव्हतं भाकरीच. चाबऱ्या हो. नंतर काय म्हणायला लागले तुम्ही आधी खायला नाही म्हणलं नंतर म्हणते पारले नको क्रीमचं आहे भाकरीचं आहे. तिकडं येऊन गेला कोण भाकऱ्यांना आपल्याला. आपलं हरियाणा लय श्रीमंत मराठी आहेत बरं का. आपल्याला हरियाणाचे मराठी एवढं बी चुकणार लागणार इतके श्रीमंत आहेत. त्यांना काय 80 किलोमीटर आहे दिल्ली. लागेल तेवढं खायला आणते ते. पण हिंदी नाही पडणार. पण आपलं सावध बरं आहे. आपलं सगळं घ्यायचं. 3 दिवसाचं ग्राउंड बुक करू. एक आपल्याला सभेला म्हणजे अधिवेशनाला आणि एक आदल्या दिवशी पोट्टे जायचे. झोपायचं कुठं तर पडले आपल्या ग्राउंडवर. त्यासाठी ते ग्राउंड 2 नुसते झोपायलाच घेतोय आपण. सभेच्या अगोदरच्या दिवशी, सभेच्या दिवशी आणि त्याच दिवशी नाही तर रेल्वे लागल्या दुसऱ्या दिवशी यायला लागतं. झोपते पुढं तर तेच ग्राउंड. सकाळी झोपायचं निवांत. आता सगळं माहिती झालंय पोरा. पुढं जा म्हणलं का पुढं जाते. त्यांना मला मागून दमाने ते म्हणते तुम्ही हो पुढं आलं तुझा सगळं माहिती झालं. कोणची गाडी कवा आहे तिच्यातून उतरते तिच्यातच बसते तिच्यातच बसते. ते अधिकारी माझ्याकडे येते. मला ते म्हणते भाऊ येऊ कोवर म्हणलं ये. ते म्हणते एकच काम करा तर पुंगाण्या बंद करा. म्हणजे पुंगाण्या काय पुंगाण्या म्हणजे काय. ते म्हणे असे लांब लाईन धरली आणि पिपाने हातात धरलं शर्ट धरले म्हणजे नुसते पळ दे म्हणे. म्हणलं पण ते काय ते म्हणजे ते काही व्हायना पण आमचा एक कर्मचारी त्याच्यात मोदी घाली ते म्हणे. आणि पळ डाबा म्हणजे त्याला तेवढंच करू नका म्हणावं. यांना सगळं माहित झालं. रेल्वे कुठून जाते कुठून माघारी येते. पलीकडे ट्रॅकवर गेल्यावरती पुढे जाते. अर्ध्या तेरा म्हणजे हिरे लागतात. हिच्यात बसून उतरले. यांना सगळं माहित झालेलं. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. आता याच्या पलीकडं विनोदाच्या पलीकडे सांगतो तुम्हाला समाज शहाणा करून सोडायचा, हुशार करून सोडायचा. रेल्वे कशी धरायची, विमान कसं धरायचं इथपर्यंत समाज या आणखीन काय. आता
सगळे हुशार करून सोडायचे. इथून मग तेच केलंय. गाव पुढाऱ्यांनी, गाव सावकारांनी हुशार होऊ द्यायचं नाही, हिशोब येऊन द्यायचा नाही. आपल्या घरातलं पत्र त्याच्या तिथं वाचायला म्हणजे आपल्या त्यालाच मिळायला लागणार. आपण स्वतः हुशार व्हायचं. काहीतरी म्हणतात ना, सगळं जन हे करून सोडायचं, शहाणे करून सोडायचं. शिकवतोय मी हळूहळू. मी ग्रंथ बी वाचायला सुरू केला आता. हे कीर्तन सुरू करतो आता पुढं. एक नाही ना, दोन नाही, टाळ करीन ते ना आपलं सगळे टीम.